अरायझिंग किड्स इंग्लिश पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा. तुळजाभवानी नगर तरोडा बुद्रुक येथील अरायझिंग किड्स इंग्लिश पब्लिक स्कूल या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्सव 2026 दिनांक 4 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंगेशदादा कदम, जिल्हा प्रमुख शिवसेना नांदेड, ॲडव्होकेट धम्माभाऊ कदम, शहर प्रमुख शिवसेना नांदेड, माजी नगरसेविका ज्योती मनीष कदम, राजेंद्र कांबळे, मनीष कदम, प्राध्यापक संजय मांजरमकर, प्रदीप कांबळे, सदस्य ग्रामपंचायत होनवडज आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेचे संचालक संदीप कांबळे, प्राचार्य मनीषा कांबळे, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या मनोगतानंतर मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित नृत्य सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. चक दे इंडिया, संदेश आते है, यट्टम्मा यट्टम्मा, महाराष्ट्राची लावणी, मदन मंजिरी, किशोर कुमार यांचे रेट्रो मराठी गीत, एज्युकेशन थीम, शिक्षा सूरज यांसारख्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आधारित थीम सादर करून विद्यार्थ्यांनी संविधान निर्मितीमागील त्यांचे परिश्रम आणि देशासाठी दिलेले योगदान प्रभावीपणे मांडले. तसेच LKGच्या चिमुकल्या मुलींनी आई विना मला करमत नाही हे भाविक गीत सादर करून उपस्थित पालकांना अक्षरशः स्तब्ध केले. या विविध सादरीकरणामधून विद्यार्थ्यांनी खेळाचे महत्त्व, देशभक्ती, संविधान जागृती तसेच आई वडिलांच्या प्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना मंगेशदादा कदम यांनी अरायझिंग किड्स इंग्लिश पब्लिक स्कूल ही शाळा अत्यंत कमी कालावधीत नावारूपाला असल्याचे सांगत शाळेच्या कार्याचे कौतुक केले. प्राचार्य मनीषा कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले तर संचालक संदीप कांबळे यांनी शाळेची पुढील वाटचाल स्पष्ट करताना अगदी कमी फीमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केला. प्राध्यापक संजय मांजरमकर यांनीही शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका मीना एडके, स्वाती राऊत, सुकेशनी सरपे, प्रियंका हनुमंते, अम्रपाली तारू, शिल्पा गायकवाड तसेच कोरिओग्राफर अश्विनी नरवाडे, विजय भालेराव, शिक्षक चंद्रकांत वाघमारे, मिलन जैन, राष्ट्रपाल कांबळे, माधव कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन नरवाडे यांनी प्रभावीपणे केले तर माधव कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या स्नेह संमेलनामुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून कार्यक्रमाची उपस्थितांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा करण्यात आली.
रायझिंग किड्स पब्लिक स्कूलचा हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम अतिशय आनंदमय वातावरणात पार पडला आणि आपण बघितलं की लहान बालकांनी अतिशय त्यांचे म्हणजे सुप्त गुण त्यांचे समोर आणले आणि अतिशय म्हणजे आज आनंदमय वातावरणात एवढ्या मोठ्या संख्येने सर्व बालकांचे माता पिता या भागातले सर्व नागरिक उपस्थित होते व निश्चितच याचं सर्व श्रेय या रायझिंग किड्स पब्लिक स्कूलचे संचालक आमचे संदीप कांबळे सर व प्राचार्य मनीषा संदीप कांबळे मॅडम यांना जाते आणि निश्चित अतिशय म्हणजे आनंदाची बाब आहे की त्यांनी म्हणजे अनेक प्रकारचे म्हणजे लहान बालकांचे नृत्य सादर केले. देशावर देशपर गीतावर पण बालकांनी अतिशय चांगलं केलं. त्याच्यानंतर बाबासाहेबांचं जे त्यांनी जे शिक्षणाचं महत्व जे कसं म्हणजे पटवून त्यांच्या सादरीकरणातून सादर केलं अतिशय म्हणजे छान वाटलं मनाला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी हे उपस्थित राहू शकलो आणि कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकलो. खरंच निश्चित ह्याचं म्हणजे एक आनंदच आहे मनाला. आज रायझिंग किड्स इंग्लिश पब्लिक स्कूलचा उत्सव 2026 हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे. आमच्या शाळेतील सर्व चिमुकल्यांनी वेगवेगळे नृत्यविष्कार या ठिकाणी करून त्यांनी मनोरंजन केलेलं आहे, लोकांची मनं जिंकलेली आहेत. आम्ही नेहमीच दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम राबवतो. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे यासाठी आम्ही शाळेच्या माध्यमातून कार्यरत आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचं मूळ उद्देश आहे आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असे मोठमोठे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊ आणि कार्यक्रम सक्सेस करून जाऊ. वर्षभरामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेवर आधारित त्यांना एज्युकेशन आम्ही देत असतो. त्यांचा बेसिक परिपूर्ण करून घेत असतो. त्याचबरोबर जे काही ऍक्टिव्हिटी असतात जसे की आषाढी महोत्सव असेल किंवा महापुरुषांच्या जयंत्या असतील, विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळाली पाहिजे आणि इतिहास सुद्धा या विद्यार्थ्यांना समजला पाहिजे यासाठी आम्ही महामानवाच्या जयंत्या पुण्यतिथ्या ते साजऱ्या करून त्यांच्या वेशभूषा त्यांचे गेटअप घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना एक चालना देत असतो. खरंच या बाबतीत सांगायचं झालं तर मला आवर्जून सांगितली तुम्ही या बाबतीत की 2022-23 मध्ये आम्ही या पॉईंटला शाळा सुरू केली आणि केवळ 8 विद्यार्थी घेऊन आम्ही या शाळेला स्टार्टअप केलेला आहे आणि आज पाहतो आम्ही शतकाकडे आमची वाटचाल झालेली आहे. शतक अजून झालेलं नाही आमचं, पण शतकाकडे वाटचाल आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही 100च काय तर या भागामध्ये एक नावारूपाला शाळा आणू आणि ह्या भागातली जे गोरगरीब जनता आहे त्यांची जी मुलं आहेत त्यांना जे इंग्रजी माध्यमाचं शिक्षण अपेक्षित आहे पण ते कुठेतरी त्यांना मिळत नाही. अशा बलाढ्या माणसांच्या शाळा आहेत त्या ठिकाणी भरमसाठ फीस वसूल केली जाते आणि त्यांना शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येत नाही. या जे काही आमच्या भागातील गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना, परंतु आम्ही त्यांना एक ह्या पर्याय ठेवलेला आहे आणि कमीत कमी दरामधून आम्ही पालकांना त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी तयार आहोत आणि आम्ही सर्वच विद्यार्थी जे कोणी असतील ज्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांना आम्ही आवाहन करतो की आपण आमच्या शाळेला भेट देऊन आपण प्रवेश निश्चित करून घ्यावा. तर आम्ही कोरिओग्राफरच्या माध्यमातून हे पूर्ण नृत्य बसवलेले आहेत. त्यालाच सर्व शिक्षकांनी, प्राचार्य मॅडम, मनीषा मॅडमनी आणि सर्व आम्ही टीम जे आहे आमचं टीमवर्क आहे, सर्व शिक्षकांचं टीमवर्क आहे आणि कोरिओग्राफरच्या माध्यमातून आम्ही हे गाणे बसवलेले आहेत आणि चांगला आम्ही नृत्यविष्कार या ठिकाणी संपन्न केलेला आहे. उत्सव 2026च्या निमित्ताने आमची रायझिंग किड्स इंग्लिश पब्लिक स्कूल तुळजाभवानी नगर येथे गेल्या 4 वर्षापासून आहे. सुरुवातीपासूनच आम्ही 2022 पासून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आमच्या सर्व शिक्षकांचं, आमच्या स्टाफचं लक्ष असतं. अत्यंत बारकाईने आम्ही प्रत्येक गोष्टीकडे विद्यार्थ्यांकडे पाहत असतो. त्यांना काय येतं, सुरुवातीला आल्याच्या नंतर त्यांना काय येत होतं आणि UKG कंप्लीट झाल्याच्या नंतर ते शाळेतून जातात तेव्हा त्यांना काय येतं ही चाचणी आम्ही घेतो. प्रत्यक्ष त्यांची चाळणी करतो आणि त्यामुळेच आम्हाला वरचेवर दिवसेंदिवस आम्हाला प्रतिसाद चांगला येत आहे पालकांचा आणि पालकांनीही आमच्यावर विश्वास ठेवला ही आमच्या कामाची पावती आहे.